म्हणजे गावात राहायची एक मजाच वेगळी मित्रांनो, ही शहरात नाही. इकडं बघा आभाळ आलंय. ही मका आहे, ही मका उद्या गायब होऊन जाणार आहे. उचलून जर नेलं नाही आपण तर अर्धी झाली का आपण अर्धी पवार पवार इज पॉवर, पॉवर इज अ पवार. हे काय एवढा एवढा जबरदस्त पाऊस पड राहिलाय गोरक्षनाथ गडावर, लय जबरदस्त. काय होऊ राहिले, लय डेंजर तुफान मार लावला असं राव तिथं. लय डेंजर पाऊस पडत नसणार, लय डेंजर. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आपल्या आज डेली व्लॉगिंग चालू आहे 2-3 दिवसापासून. तर आज रविवार आहे, तसं काही काम नाही, आपण घरीच आहेत आज. पण थोडं काम होतं त्याच्यामुळे चाललं होतं. आता थोड्या वेळाने दुकानावर पण जायचं आहे, गावात काम होतं म्हणून निघालोय. बघा वातावरण कसलं आकाश झालंय, हिरवं हिरवं निळं निळं. कसं काय क्लायमेट आमच्या इकडे गावाला मित्रांनो. शेतात रानात फार्म म्हणजे गावात राहायची एक मजाच वेगळी मित्रांनो, ती शहरात नाही. शहरात सगळे बिल्डिंग 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 एवढं आहे. फक्त रोड आमचे खराब आहेत, हा पण थोडाच खराब आहे आपला. पण बघा वातावरण एकदम जबरदस्त आहे. क्लायमेट बिमेट बघा कसलंय, एकदम शुद्ध शुद्ध हवा आहे, शुद्ध हवा. बघा भारी का नाही मित्रांनो. प्रदूषण विरहित जिंदगी आमची. प्रदूषण नाही, एकदम शुद्ध शुद्ध नॅचरल हवा आहे, नॅचरल हवा. मित्रांनो, हा रोड आहे ना, हा रोड सर आगडगावला जातो, आगडगावला. आणि हा जेऊरवरून येतो. आपल्याला रोडने आता भरपूर जण भेटतील जे आगडगावला चाललेले असतील, कारण की आता 10:30 वाजलेत. तसं तर 12ला असतो यार का आरती, पण काही जातात लवकर आगडगावला. बघा पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी गावात, सगळी अशी हिरवे 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 झालेले, हिरवं हिरवं हिरवं. भारी ना क्लायमेट, जबरदस्त. रोडच्या इकडून ग्रीनरी, इकडून ग्रीनरी, समोर आलंय ढग. तर मित्रांनो चला, आता जवळ वाजले 5-5:30. थोडं काम करू आपण शेतातलं, वावरत चाललो आपण शेतात. बाजरी काटायचं काम चालू आहे वावरात आपल्या. इकडं बघा आभाळ आलंय. ही मका आहे, ही मका उद्या गायब होऊन जाणार आहे. आणि इथं बाजरी करायचं काम चालू आहे. बाईनी बोलवलंय मला गोण्या उचलायला. हे पहा आपलं कांद्याचं रोपाची हालत खराब आहे यावर्षी. विकत घेऊनच लावावं लागेल वाटतं. गोण्या भरून ठेवलेलं दिसते ती काय. आपल्याला गोण्या आता रस्त्याकडे आणून टाकावं लागतं. मग इथं टू व्हीलरवर गोण्या घेऊन गेला तरी जमणार. उचलून जर नेलं नाही आपण तर अर्धी झाली का आपण अर्धी राहिली. बैलपोळ्याचे बैल बघा कसे सजवलेले. अर्धी बाजरी झाली, अर्धी राहिली. बाकीचं काम चालू आहे. तारीत गुतलो होतो मी, तार लावून ठेवली, तारीत गुतलो होतो ना. बाईचं मारायचं काम चालू बघा. या गोण्या बाजरीच्या शिवायला बोलवल्यात. इथून गोण्या गोळा करून वर घेऊन जायचा, कारण की पाऊस आला तर इथं हे करता येणार नाही, बाजरीचं कळ करता येणार नाही म्हणून. तिकडं बाईचं शिवायचं काम चालू आहे आणि इकडं आरती बाजरी गाडी आरती. आता हे घेतो बांधून. काय नाही मित्रांनो, आपल्या बाजरी काटायला जे महिला मंडळ आलं होतं त्यांना सोडायला आलो होतं गावात, त्याच्यामुळे गाडी काढली होती. नाही तर तुम्ही म्हणता ना अचानक गाडी कसं काय, नाही का, बरोबर का नाही. डायरेक्ट शेतातून डायरेक्ट गाडीमध्ये कसं काय. तर
गाडी गेली आणि आलो होतो बाबाची बाईट घेऊ जरशी. कुठं फिरता बाबा? काय नाही म्हातारीचा नको आमचं स्वप्नाचं बरं आहे ना. हा आईला आमची म्हातारी म्हणत होती स्वप्नाचं दुखलं आम्ही रोप उपटलं ना हा. उद्या होईन लावायचं आमचं. आता रोप कस काय बरं आहे का तुमचं का नाही? रोप पुरं काय आहे? अवघडच आहे. रान तयार आहे का काही? रानाचं रान तर नाही केलं अजून तयार. नाही नाही काळा शेतात हा ते उपटिलं ना मुगन ती. रोप जर लागले ना तर असे जोडले भारी रोप विचारून पहा. चालेल ना. हा अन्नाला हा हा ते मला अशोक म्हणत होता आडवाडीचा आम्ही रोप उपटीत होतो ना. हा हा. ते म्हणला माझ्याकडे लय भारी रोप. बाबाचा म्हणजे कॉमेडी विषय, खतरनाक विषय. बाबा डेंजर माणूस. चेष्टा करायला त्यांचा नाद नाही करायचा. फुल चेष्टा करते ते. म्हणजे माझ्या आईचे काका आहेत ते, त्याच्यामुळे बाबा म्हणतो नाही का. फुल चेष्टावर येत. तर मी त्यांना सोडायला गेलो होतो म्हणून गाडीत आलो होतो डायरेक्ट. नाही तर तुम्ही मानता कस काय बाबा वावरातून डायरेक्ट गाडीत कस काय आहे का नाही. रस्त्याने एवढे देव लागेल ना, सगळ्या देवाला आपण आहे ना नमस्कार करूनच जातो. हे बघा पवार पवार बघा पवार 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 इज पॉवर, पॉवर इज अ पवार. असला विषय. कांद्याच्या टोळ्या चालू झाल्यात त्याच्यामुळेच त्याच गाड्या भेटतात आता. होय काय झालं, आग लागली काय? नाही पेटवून दिले पेटवून. दात दुखू राहिलंय मित्रांनो थोडं. काय झालंय काय माहिती, थोडं कातड आल्यासारखं झालंय बाहेर. दात निघून पडतो काय माहिती आहे का नाही. आता जवळजवळ 6:30 वाजल्यात. मग टायमिंग चुकीचं सांगितलं काय, पण पाहिलंच नव्हतं त्याच्यामुळे चुकू शकतो. पण वातावरण पहा. सकाळी मित्रांनो तुम्हाला मी वातावरण दाखवलं आणि थोड्याच वेळात पाऊस झाला ना चालू भरपूर. म्हणजे तुम्हाला मी ना ज्यावेळेस त्या यांना आणायला चाललो होतो त्यावेळेस तुम्हाला मी वातावरण दाखवलं गाडीत, बरोबर का नाही. तर तेव्हा एकदम खुलं मोकळं वातावरण होतं आणि जेव्हा त्यांना घेऊन आलो ना तर पूर्ण पावसाचं ढगाळ वातावरण आलं होतं झालं होतं. आणि आमचा रोड पण खराब आहे, खूप खूप खराब आहे. म्हणजे थोडाच. मी गावात सोडायला इथून गेलो आणि बाई इथंच बसली आणि आता निघाली जायला. आता परत बाईला सोडून यावं लागेल. आता ती वर जाऊन बसन धड गाडीवर गेली का काय कळायचं पण नाही कोणाच्या. आता गाडी गेली एक मागून, त्या गाडीवर गेली तरी कळायचं नाही. वरून जाऊन यावंच लागेल. तर चला आता ती बुलेट घेऊन जाऊ आणि मग गेली असली तर परत वळून यावं लागेल आणि नसली गेली तर मग सोडून यावं लागेल. चला हे लागलं वारडायला. याला काही काम नाही दुसरं, नुसतं वारडायचं काम. चला गेली बाई मोटरसायकलवर. आता माझा परत यायला पटा झाला. तर मित्रांनो मी आज तुम्हाला आमच्या गच्चीवरून गाव कसं दिसतंय की दाखवणार. पहा कसं दिसतंय जबरदस्त खतरनाक. समोरचा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला गाळ्याचा, गडमांजर सुंबाचा. मित्रांनो पहा समोर पाऊस पडून राहिलाय, दिसतोय का. आणि हा गडमांजर सुंबाचा हे आपलं गोरक्षनाथ गड ते. आणि हे आमचं गाव, हे आपले वावर आहे वावर. आपल्या घराच्या गच्चीवरून सगळ्या साईडनी डोंगर आहेत बघा, सगळ्या साईडनी डोंगर आहे.
तिन्ही साईडनी डोंगर आहे. 1 2 3 आणि 4 फक्त ते लांब आहे. इथं ससेवाडी, त्याच्यानंतर जेऊर, त्याच्यानंतर पिंपळगाव, माळवी, डोंगरगण आणि मग गड मांजरसुंबा. तो गड जो दिसतोय ना, तर गड मांजरसुंबाचा डोंगर आहे. कसला जबरदस्त दिसू राहिलाय ना, झूम करून कसं दिसू राहिलंय. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला इथं छोटं छोटं हे ते बायजा माताचं मंदिर आहे. एवढं दिसून नाही येऊ राहील कॅमेऱ्यात, पण ते बायजा माताचं मंदिर आहे. कसलं जबरदस्त दिसू राहिलंय ना, खतरनाक एकदम. तर असला जबरदस्त वातावरणात आपलं राहतं. तुम्हाला सकाळीच म्हटलं नाही, नॅचरल खाणे का नॅचरल राहणे का, नाद करायचं आहे का नाही. विषय हार्ड. तुम्हाला माझा आवाज थोडा तर वाटलं तर वारे नाही, त्याच्यामुळे वाऱ्याने थोडा तुम्हाला आवाज हेच येत असेल मला वाऱ्यामुळं. हे बघा आमचं इथं गिन्नी गावात आहे. कसं आहे, किती दाट आहे. याच्यात कोणी पण प्राणी येऊन राहू शकतो, आहे का नाही. आपला बाग बघा खालून, सीताफळाचा बाग कसला आहे, जबरदस्त आहे नाही. तर अशा प्रकारे आपली इथं शेती थोडी तिकडं खाली पण आहे. तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलंच आपण. आणि तिकडं पण आहे त्या ह्याच्यात. हा व्ह्यू मी ना फोटो घेतो, भारी दिसतो. कसं काय दिसतोय, स्किन एकदम जबरदस्त दिसत राहील. दिसतंय का, दिसतंय जबरदस्त. पाऊस पडून राहिला, पाऊस. काय जबरदस्त येऊ, काय लय भारी वातावरण हे झालंय. आमच्या तळ्याला थोडं पाणी आलंय बरं का, पण ते पाणी किती दिवस राहील सांगता येत नाही. तुम्हाला दाखवतो. हे समोरचा कॅमेरा जर ओपन केला ना, मागच्या कॅमेऱ्याने दाखवायचं थोडं अवघड होतं, त्याच्यामुळे स्टॉप करावं लागतं व्हिडिओ. पहा इथं आहे ना, थोडं डबकाचं असलंय, नाही तर ह्या दिवसात आहे ना अख्खं तळं भरलेलं असतं. तुम्ही मागचे आपले जे व्हिडिओ पाहिले असते ना, मागच्या वर्षीचे त्याच्यात तुम्हाला पाहिलं असं. हे पूर्ण जे ग्रीन दिसते ना, हे सगळं तळ आहे. आणि हे पूर्ण तळ आहे ना, पूर्ण पावसात भिजून जातं. आणि हे पवन चक्क्यात बघा, एवढ्या वाऱ्यात अशा भांग पिंगत असते, तिथं जबरदस्त आवाज येत असा एक लँडस्केप आहे आपल्या गावचा. बघा आता तिथं पाऊस पडून राहिला बघा. पाऊस थोडा गोरक्षनाथाच्या गडावर पडला आहे, आता चालू झाला पडायला पाऊस. कसला दिसू राहिला ना इथून, जबरदस्त. गोरक्षनाथ गडावर पाऊस खतरनाक एकदम जबरदस्त. हे काय एवढा जबरदस्त पाऊस पडून राहिला आहे गोरक्षनाथ गडावर, लय जबरदस्त. काय होऊ राहिले, लय डेंजर तुफान मार लावला असणार राव तिथं. लय डेंजर पाऊस पडत नसणार, लय डेंजर. हे बघा पार जेऊरपर्यंत इकडे आलेलं दिसतंय. टावर दिसतंय मध्ये बघा, काहीच नाही. आत्ता सगळं डोंगर दिसत होता ना, आता सगळं गायब झालंय. तुफान पुढं सरकू राहिलं आहे बघा, जबरदस्त. तर चला मित्रांनो, आपल्याकडे पण पाऊस जोरदार येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला आपला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद. चला.